नमस्कार, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांपासून कुरकुरीत वडी. पण ही वडी आपण तेलात तळणार नाही. ही वडी आपण तव्यात अगदी कमी तेलात भाजणार आहोत. त्यामुळे ज्यांना जास्त तेल खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही वडी अगदी उत्तम आहे. त्यासाठी आपण इथे आळूची पाने घेतलेली आहेत. ती मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुणार आहे. पाने अगदी अलगद हाताने चोळून धुवावीत, म्हणजे ती तुटणार नाहीत. आळूची पाने घेताना ते नेहमीच महापून आणि चुरून अगदी बारीक पाहून घ्यायचे आहेत. या पानांवर सहसा बारीक जाळी घातलेली असते आणि एखाद्या वेळेला कुठेतरी एखादा छोटा किडा चिटकलेला असतो. पाने स्वच्छ धुवून झाली की ती बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आपण त्याला लावण्यासाठी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार तिखट घालायचे आहे. काही जण कमी तिखट खातात, त्यानुसार तिखट घालावे. आणि थोडीशी हळद घालायची आहे, 1.5 चमचा, आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1.5 लसणाचा कांदा मी सोलून ओबडधोबड वाटून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे ओवा हातावर चांगला चोळून घालणार आहे. ओवा हातावर चोळून घातला म्हणजे त्यामधील वास छान येतो. काही लोकांची तक्रार असते की आळूवडी खाल्ली की घशामध्ये खवखव करते. अशी आळूवडी खाल्ली की घशामध्ये खवखव करू नये म्हणून आपण इथे अर्ध लिंबू पिळणार आहोत. जर तुम्हालाही किंवा घरात इतर कोणालाही आळूवडी खाल्ल्यानंतर घशात खवखव करत असेल तर अशा प्रकारे आळूवडीच्या पिठामध्ये आपण अर्धे लिंबू पिळून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घालायची. मला कोथिंबीरची चव फार आवडते, त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये आणि प्रत्येक पदार्थात कोथिंबीर टाकत असते. आवडत नसेल तर नाही घातली तरी देखील चालते. आता इथे आपण एक एक पान घेऊन त्याला चांगले बेसन लावून घ्यायचे आहे. आळूच्या पानाला बेसन लावताना ते सर्व बाजूने एक समान लावायचे आहे, म्हणजे आळूवडी आतमधून गुबगुबीत होते व खाताना मऊ लागते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी छान चव त्या आळूवडीला येते. अशा प्रकारे आपण सर्व आळूवड्या एकापाठोपाठ एक लावून एका ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. सर्व आळूवड्या एकदाच लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले लक्ष विचलित होत नाही. वड्या भाजताना खाली वड्या लावून त्या लावायच्या आणि वरती भाजायच्या, यामध्ये लक्ष विचलित होते आणि वड्या व्यवस्थित भाजल्या जात नाही. वड्या भाजताना त्या जास्त करपू द्यायच्या नाहीत आणि कच्च्या देखील राहून द्यायच्या नाही, म्हणजे वडी खाताना बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ गुबगुबीत लागते. सर्व वड्या लावून झालेल्या आहेत. सर्व वड्या लावून झाल्या की अशा प्रकारे एका ताटामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. वड्या करून मी बाजूला ठेवणार आहे. त्यानंतर मी भाकरी करून त्या तव्यामध्ये वड्या भाजून घेणार आहे. वड्या भाजायला शक्यतो लोखंडाचा तवा घ्यायचा. जर्मनच्या तव्यामध्ये वड्या छान कुरकुरीत होत नाहीत. हे पहा, माझ्या भाकरी झालेल्या आहेत. आता मी वड्या भाजायला घेतलेल्या आहेत. वड्या घालण्याआधी तव्यावर थोडेसे तेल टाकायचे आहे. त्यानंतर मोठ्या आकाराच्या 3 वड्या आपण तव्यावर घालणार आहोत. वड्या ठेवल्यानंतर थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि पाण्याचा थोडा शिपका मारायचा आहे, म्हणजे वडी खालून करपत नाही. आपण तेल कमी वापरत असल्यामुळे आळूवडी तव्याला चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा पाण्याचा शिपका दिला तर वडी तव्याला चिटकत नाही आणि छान भाजून निघते. 5 मिनिटं वडी झाकून ठेवल्यानंतर आपण वडी एकदा पलटी करून घेणार आहोत. वड्या हळूवारपणे पलटून घ्यायच्या आहे. खाली तव्याला चिटकली तर नाही ना ते बघायचे आणि मग पलटायचे आहे. वडी पलटल्यानंतर आपण परत एकदा एक अर्धा चमचा तेल भोवतानी सोडणार आहोत आणि त्यानंतर एक पाण्याचा शिपका देऊन परत एकदा 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. अगदी 5 मिनिटं भाजल्यानंतर वडी छान शेकली जाते व तेलामुळे ती कुरकुरीत होते आणि पाणी घातल्यामुळे मधला गाभा मऊ राहतो. अशा प्रकारे वड्या बनवायची रेसिपी ही पारंपरिक चालत आलेली आहे आणि काहींना तळून खायला वड्या आवडतात, त्यांच्यासाठी ते योग्य आहे. पण काहींना जास्त तेलकट खाणे आवडत नाही किंवा डॉक्टरांनी तेल वर्ज्य करायला सांगितलेले असते, त्यांच्यासाठी ही आळूवडी अत्यंत उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर रेसिपीमध्ये काही कमी जास्त वाटत असले तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी इतरांना शेअर देखील करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.